ओके, छान. सर्वांना पुन्हा एकदा गुड इव्हनिंग. आपल्या सर्वांचा उत्साह पाहून मला पण अगदी उत्साह येतो की हा क्लास कधी एकदा सुरू होईल, कारण तुम्ही सर्वजण वाट पाहत असतात. आणि विनाकारण कॅमेरा कंट्रोल वगैरे अशी काही बटन दाबू नका, कारण कायमचं मी रिमूव्ह करणार आहे अशा मुलांना जे आगाऊपणा करतात. बरेचशी मुलं विनाकारण व्हॉट्सअपच्या ग्रुपवर चॅटिंग पण करतात. चॅटिंग त्याची काही आवश्यकता नसते, पण उगाच चॅट करतात. त्यामुळे काय होतं की मग आम्हाला असं वाटतं की हा विद्यार्थी थोडा म्हणजे आगाऊच आहे, किंवा हा उगाच क्लासला जॉईन झालाय. बरोबर आहे का नाही? त्यामुळे तुम्ही सर्वजण हुशार आहात, चांगले आहात, तुम्हाला खूप चांगल्या सवयी आहेत. त्यामुळे असं चुकीचं काही वागायचं नाही. कोणी जरी चॅटिंग करत असेल तर आपण अजिबात त्या चॅटिंगला जॉईन व्हायचं नाही. विनाकारण ग्रुपवर कोणते मेसेज करायचे नाहीत. बरोबर आहे? तुम्ही सर्वजण हुशार आहात आहात का नाही? ओके, तर सर्वांचंच पुन्हा एकदा झूम मीटिंग मध्ये स्वागत तर आहेच. आणि सर्वात महत्वाचं, तुम्हाला मी काल काही होमवर्क दिला होता, काही अभ्यास दिला होता, सर्वांनी केला? चार्ट तयार केली? व्हेरी गुड. कारण पहा, गटात न बसणारे पद शोधा. म्हणजे आता या ठिकाणी काय असेल तर आपल्याला 4 पर्याय दिले जातील आणि या 4 पर्यायापैकी वेगळा पर्याय कोणता आहे हे आपल्याला शोधायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण पहिलाच प्रश्न घेऊयात. सुरुवातीला अगदी सोपे प्रश्न घेतो मी. पहा, ट्राय करा आणि मला सांगा कोणता वेगळा आहे. पर्याय 1 143, पर्याय 2 195, पर्याय 3 99, पर्याय 4 226. देन फाइंड विच इज डिफरन्स, म्हणजे ऑड मॅन आउट. थोडक्यात विसंगत, त्याला विजोड असा पण शब्द आपण वापरू शकतो. तर या 4 पर्यायापैकी असा कोणता पर्याय आहे जो विजोड आहे किंवा वेगळा आहे असं आपल्याला जाणवेल? तर अगदी खूप खूप साऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर बरोबर आलेले आहेत. व्हेरी गुड, छान, अभिनंदन तुमचं की आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर दिलेली आहात, देत आहात. तर पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4 करेक्ट. तर सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कारण या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. मग ऑप्शन नंबर 4 हेच उत्तर का बरोबर आहे असं वाटतंय आपणास? हे पण आपण सांगू शकाल की 4च नंबरचं ऑप्शन का बरोबर आहे? कारण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वर्ग मायनस 1 असा नंबर दिलाय. पहा, वर्ग मायनस 1 म्हणजे हा जो नंबर आहे 143 तो आहे 12चा वर्ग वजा 1, हा आहे 14चा वर्ग वजा 1, हा आहे 10चा वर्ग वजा 1, परंतु हा जो नंबर आहे तो आहे 15चा वर्ग अधिक 1, म्हणजे 225 प्लस 1 आहे. याचाच अर्थ हा डिफरन्स आहे, वेगळा आहे. इतर 3 संख्यांचा एक गट होतो आणि हा जो नंबर आहे याचा वेगळाच गट तयार होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी पण आपणास 4 पर्याय दिले जातील. पर्याय 1 68, पर्याय 2 222, पर्याय 3 520, पर्याय 4 120. तर पहा, वेगळं काय आहे, विच इज डिफरन्स. 68, 222, 520, 120, विच इज डिफरन्स. तर यामध्ये वेगळं काय आहे पहा.
तुम्हाला जो काल चार्ट शिकवलाय तो जर चार्ट तुम्हाला चांगला माहिती असेल तर तुम्ही सेकंदामध्ये याचं उत्तर शोधू शकतात. आणि हे प्रश्न असेच असतात, जर तुम्हाला त्याची थीम माहिती असेल तर आपल्याला हे प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सोडवता येतात. चला क्विक आपण प्रत्येक घटकावरची 5 प्रश्न सोडवून घेणार आहोत आणि बाकी तुम्हाला सरावासाठी प्रश्न दिले जाणार आहेत. मला वाटतं झालं सर्वांचं. तर या ठिकाणी याचं जर स्पष्टीकरण आपण पाहिलं तर 68, 222, 550, 520 अँड 120 यामध्ये डिफरन्स काय आहे तर ऑप्शन नंबर 4 इज अ डिफरन्स. वाय ऑप्शन 4 नंबर इज डिफरन्स? बिकॉज रिमेनिंग 3 नंबर्स म्हणजे राहिलेले जे 3 नंबर आहेत ते 3 नंबर्स स्क्वेअर नाही क्यूब प्लस नंबर आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा 4 चा क्यूब प्लस 4 म्हणजे 64 प्लस 4 केलं तरच येतं 68. याची बेरीज येते 68 लक्षात घ्या. 222 म्हणजे कसं काय तर 6 क्यूब प्लस 6 म्हणजे 216 प्लस 6 बरोबर 222. हिअर 8 क्यूब plus 8 is equal to 512 plus 8 is equal to 520. Then next here 5 cube minus 5, 125 minus 5 is equal to 120. Means all 3 cube plus number and last one cube minus number. So here the option number 4 is difference. Then next question, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता 2017च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न एक घेऊयात आपण. 2017च्या पेपरमध्ये प्रश्न आला होता. ऑप्शन 1 416, ऑप्शन 2 525, ऑप्शन 3 749 आणि ऑप्शन 4 918. तर फाइंड द डिफरन्स. आता हा जो प्रश्न आलेला आहे तो NMS पेपर 2017 म्हणजे 2017चा जो पेपर झाला तर त्या पेपरमध्ये हे प्रश्न विचारली गेली होती. तर यामध्ये आता डिफरन्स काय आहे तुम्ही सेकंदामध्ये सांगू शकाल? व्हेरी गुड, छान, सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. Here also the odd man out option number 4. ऑप्शन नंबर 4 हे मॅड ऑड मॅन आउट आहे म्हणजेच विसंगत आहे. त्याला आपण विजोड पद ओळखा असाही प्रश्न दिला जातो परीक्षेमध्ये. तर हे आहे डिफरन्स. का डिफरन्स आहे तर हा जो आहे 416 म्हणजे हे काय आहे 4 चा वर्ग 16 म्हणजेच 416 असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी पण 5 स्क्वेअर 25 means 525. Then next 7 square 49 means 749. 225 749 and last one here must be 981 but here 918. So this is difference. Option number 4 is odd man out म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे गटामध्ये बसत नाही अशा पद्धतीने आपण सोडवू शकतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण या ठिकाणी जो 2016च्या परीक्षेमध्ये विचारला होता. तर प्रश्न आहे
1863 पहिलं ऑप्शन, दुसरं ऑप्शन 1242, तिसरं ऑप्शन 1045 आणि चौथं ऑप्शन आहे 2484. तर यामध्ये वेगळं कोणतं आहे? हे 4 ऑप्शन आहेत आणि हा प्रश्न विचारला होता 2016 NMS परीक्षा. NMS एक्झाम 2016 म्हणजेच 2016. या परीक्षेमध्ये हे 4 ऑप्शन होते आणि यामधला डिफरंट म्हणजेच गटात बसणार नाही असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. ओके, क्विक सोडवू शकता तुम्ही अगदी छान. सर्वांचं अभिनंदन, कौतुक. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता बाकीचं काय आहे ते आधी समजून घेऊयात आपण. तर 18चा पाडा आपण 3 पर्यंत म्हणा. 18 त्रिक 54 आणि 54 मध्ये पुन्हा 18च्या निम्म 9 मिक्स करा, आपल्याला मिळेल 63. म्हणजे थोडक्यात 18ला 3.5 न गुणले असं त्याचा अर्थ होतो. किंवा 18 त्रिक 54 आणि प्लस 18च्या हाफ, 18च्या निम्म 54 प्लस 9 63. पुन्हा या ठिकाणी 12 त्रिक 36 प्लस 12च्या हाफ 6 म्हणजेच 42. त्याचप्रमाणे 24 त्रिक 72 प्लस 12 बरोबर 84. पण इथं काय होतं 10 चोक 40 प्लस 5 45. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा गटामध्ये बसत नाही, हे वेगळं पद आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे गटात न बसणारे पद असे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रकार. तर पुढचा प्रकार आहे गटाशी जुळणारा पर्याय शोधा. गटाशी जुळणारा पर्याय शोधा. तर गटाशी जुळणारा पर्याय या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पहा. एक गट देतो तुम्हाला मी. 63 7 152. आता या वरच्या गटामध्ये खालीलपैकी कोणता नंबर बसू शकतो? 99 120 511 and 4 126. वरच्या 3 नंबर मध्ये जो गुणधर्म आहे म्हणजे जी खूप सोप्या पद्धतीने शिकवता येतं आपल्याला, खूप सोप्या. पहा कोणता बसतो गटामध्ये? पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. आणि हे का बसतो हे पण आपल्याला कळलं पाहिजे. व्हाय? हे 63 7 215 या संख्येकडे बघितले की आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ह्या कोणत्या संख्या आहेत. तुम्ही चार्ट तयार केलाय,
काल जर पाहिलं असेल तर तुम्हाला मी बरेच संख्या पण तयार करून दाखवल्या होत्या. या गटामध्ये हे वरचे जे 3 नंबर आहेत याच्या सारखाच नंबर खाली आपल्याला एक सापडेल. मग वरचे नंबर कसे आहेत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. 63 म्हणजे काय आहे तर घन संख्या -1. कारण 63 म्हणजे काय आहे तर 63 म्हणजे 4 चा घन वजा 1. 7 म्हणजे काय आहे तर 2 चा घन वजा 1. 215 म्हणजे काय आहे तर 6 चा घन -1. तर हे आपल्याला लगेच लक्षात येतं. ठीक आहे. आता मग या ठिकाणी आपण असं समजू शकतो की अशाच प्रकारची संख्या आपल्याला शोधावी लागेल जिथं घन -1 आहे. आणि 511 कडे जर पाहिलं आपण तर 8 चा घन वजा 1 म्हणजेच 512 वजा 1 म्हणजेच 511. तर ही 3 नंबरचा जो ऑप्शन आहे तो वरच्या गटामध्ये बसू शकतो. या ठिकाणी जर लिहायचं असेल तर 511. बाकी कोणताही नंबर गटात बसत नाही. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर काही काही प्रश्न तर खूप मजेशीर असतात. पहा आता पुढचाच प्रश्न जो 2019 ला परीक्षेमध्ये विचारला होता. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे -132 त्यानंतर 473 594. आता या गटामध्ये आपल्याला बसायचंय. तर पहिला ऑप्शन आहे 147, दुसरा ऑप्शन आहे 342, तिसरा ऑप्शन आहे 253 आणि चौथा ऑप्शन आहे 584. म्हणजे या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत तुम्हाला आणि वर 3 संख्या दिलेत. त्या वरच्या 3 संख्येचा गुणधर्म आपल्याला शोधता आला पाहिजे. वरचे 3 नंबर का तशी लिहिले असतील 132, 473, 594. मग तसा नंबर खाली कुठं आहे? बरेच विद्यार्थी खूप फास्ट उत्तर देत आहेत. तुमचं सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. कारण आज आपण संख्याज्ञान हा घटक संपवणार आहोत आणि यावरचे जवळपास जे काही प्रश्न आहेत सरावासाठी दिलेले. कारण पहा आता गंमत अशी आहे, पहा आता हे प्रकरण आपण जर वेगवेगळ्या धड्यामध्ये शिकलो असतो ना तर प्रत्येकासाठी आपल्याला एक एक तासिका द्यावी लागली असती सेपरेट. पण आपण एकदाच सर्व संख्यांची माहिती घेतली आणि सर्व प्रकार एकदाच संपवले. म्हणजे 2 तासिकेमध्ये हे प्रकरण तुम्हाला संपवता येतं. शिक्षकांना संपवता येतं, विद्यार्थ्यांना पण संपवता येतं. आणि म्हणून मी सांगितले की आपली जी मार्गदर्शिका आहे तो एक मॅजिक बॉक्स आहे. मॅजिक बॉक्स. मॅजिक बॉक्स का म्हणतोय? कारण 90 मार्काची जी तयारी आहे ना तुमची एका महिन्यात होऊ शकते. इतक्या सहजतेने सोप्या पद्धतीने हे सर्व घटक असे मांडलेले आहेत. आणि तुमच्या पण लक्षात येते की कारण एकदा संख्या शिकले की 5 धडे पूर्ण व्हायला लागलेत ना, त्यामुळे सरावच सराव. आणि शेवटी एकच विचार करायचा आहे, वर्ग आहे का, घन आहे का, वर्ग -1 आहे का, वर्ग +1 आहे का, बेरीज आहे का, संख्येची कसोटी आहे का, अगदी सिंपल पद्धतीनं. आणि शेवटी जीडीएस मॅथ पब्लिकेशनची जी गाईड आहे त्याच्यामध्ये सर्व प्रश्नाची उत्तरे अगदी स्पष्टीकरण सह दिलेली आहेत. याचाही आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे याचाही आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने जर आपण वापर केला. आता या गणितामध्ये काय आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण संधी दिली विचार करण्याची. आता सांगतो या ठिकाणी पहा. तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज करा. 1 आणि 2 ची बेरीज किती येते? 3.
ती मध्यभागी लिहिले का नाही पहा. 4 आणि 3 ची बेरीज करा, किती आली 7, ती मध्यभागी आहे. 5 आणि 4 ची बेरीज करा, किती आली 9, ती मध्यभागी आहे. म्हणजे असाही विचार करावा लागतो, हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच आपल्याला हे शिकायचं आहे. आणि हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला होता 2019 ला. 2019च्या NMS परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. जे मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल की गणिताचे प्रकार कसे कसे विचारले जाऊ शकतात. तरी तो 2 आणि 3 ही बेरीज या ठिकाणी मध्यभागी दिसेल. बाकीच्या ऑप्शन मध्ये तशी बेरीज आपल्याला जाणवत नाही आणि म्हणून वरच्या 3 संख्येच्या गटामध्ये पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे पुन्हा गटात बसणाऱ्यामध्ये. चारशे 432, 464 आणि या गटामध्ये आपल्याला निवडायचा पर्याय क्रमांक 1 आहे 338, पर्याय क्रमांक 2 344, पर्याय क्रमांक 3 378 आणि पर्याय क्रमांक 4 342. आणि हा प्रश्न आला होता NMS परीक्षा 2017. आता विचार करा, प्रश्न तुमच्या समोर आहे, पर्याय दिलेले आहेत. ठीक आहे. आणि अगदी थोडा विचार केला तरी लगेच कळेल, थोडा विचार जरी केला तरी. ठीक आहे. तुम्हाला मी हिंट देतो. विभाज्यतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ज्यांना पाठ आहे ना त्यांना आणखी सोप्या पद्धतीने हे प्रश्न सोडवता येतील. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ज्यांना पाठ आहे त्यांना हे प्रश्न आणखी सोप्या पद्धतीने सोडवता येतील. करेक्ट. तर पहा 496, 96, 32 आणि 64 याकडे बघून काय तुम्हाला लक्षात येतं का? म्हणजे वरच्या सर्व संख्येला 4 ने निशेष भाग जातो. मग 4 ने भाग जाणारी पर्यायामधील कोणती संख्या आहे? करेक्ट. आलं तुम्हाला सोडवता आता. 4 ने भाग जाणारी या ठिकाणी संख्या आहे ऑप्शन नंबर 2, 344. म्हणजे गटामध्ये बसेल 344. आणि हा प्रश्न आला होता NMS परीक्षा 2017. NMS परीक्षा 2017 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. यानंतर पाहूया आपण NMS परीक्षा 2020 मध्ये आलेला प्रश्न. तर प्रश्न या ठिकाणी मी लिहितोय, शोधा, विचार करा. 156, 182, 72, 90. आणि या गटामध्ये आपल्याला शोधायचं आहे 241, 220, 210, 130. आणि हा जो प्रश्न आलेला होता तो म्हणजे NMS परीक्षा 2020. तर पहा, ट्राय करा. अगदी सोपा प्रश्न आहे. प्रश्न समजला का? आणि हे प्रत्येक प्रश्न तुम्हाला आपल्या मार्गदर्शिकेमध्ये आहेत. सर्वच प्रश्न मार्गदर्शिकेमध्ये आहेत. फक्त या ठिकाणी आपण काही नमुना उदाहरणे या ठिकाणी सोडवून घेतोय. आणि हे प्रश्न त्याच विद्यार्थ्यांना समजणार. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, जे विद्यार्थी पाढे पाठ करतात, जे विद्यार्थ्यांना वर्ग पाठ आहेत,
ज्या विद्यार्थ्यांना वर्ग प्लस 1, वर्ग मायनस 1, वर्गाची दुप्पट, वर्ग प्लस तीच संख्या, वर्ग मायनस तीच संख्या असे सर्व सूत्र ज्यांना पाठ आहेत त्यांनाच संख्यावरील प्रश्न सोडवता येतील. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. पुन्हा तुम्ही असं म्हणू नका की सर आम्हाला कळालं नाही. नक्की कळेल. तुम्ही हे सगळं मी सांगितलेलं पूर्ण करा. 30 पर्यंतचे पाडे पाठ करा, 20 पर्यंतचे घन पाठ करा आणि सांगितलेले सर्व चार्ट पाठ करून घ्या. तुम्हाला 100% हे प्रश्न समजणार, तोंडपाठ होणार असं मी तर म्हणेन. चला काय येते सांगा क्विक. ओके. तर या ठिकाणी ज्या संख्या आहेत या दोन पद्धतीने आल्यात. दोन पद्धतीने कोणत्या? एक तर वर्ग संख्या प्लस तीच संख्या किंवा वर्ग संख्या मायनस तीच संख्या, कोणतीही करू शकता तुम्ही दोन्हीपैकी एक. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर 56चा विचार करायचा असेल, 156 ते कसं आलं तर 12चा वर्ग माहिती आहे तुम्हाला अधिक 12 म्हणजे 156. 182 म्हणजे 13चा वर्ग अधिक 13. 72 म्हणजे 8चा वर्ग अधिक 8. 90 म्हणजे 9चा वर्ग अधिक 9. म्हणजेच वर्ग संख्या प्लस तीच संख्या. असं कुठं दिसतंय पर्यायामध्ये 241 आहे का? कारण 241 कसं येणार मग? 225चा वर्ग अधिक 225 अधिक 15 240 होते, म्हणजे ते पण येणार नाही. 220 नाही शक्य येणार. मग 210चा जर विचार केला तर 14चा वर्ग अधिक 14 म्हणजे 14चा वर्ग 196 अधिक 14 बरोबर 210. म्हणून वरच्या गटामध्ये पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. समजतं का पहा. आणि सर्वांना समजेल अशा भाषेमध्येच सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. पण मी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला पाठ करायला सांगितलेत, लिहायला सांगितलेत त्या करून घ्या, सराव करा. ठीक आहे. कारण हा क्लास अतिशय महत्वाचा आहे आणि तुम्हाला अगदी परफेक्टच बनवणार आहे. फक्त दिलेल्या सूचना सर्व पालन करायच्या आहेत. जे पालन करतील त्यांना येईल, जे पालन नाही करणार त्यांना मग हे लक्षात येणार नाही. ठीक आहे. त्यामुळं पहा, ज्यांनी ज्यांनी चार्ट लिहिलेत ना ते अगदी सेकंदामध्ये उत्तर द्यायला लागलेत आज पण. या ठिकाणी पालक असतील तर पालकांना, शिक्षकांना पण मला तेच सांगायचंय. मी जेवढं सांगितलं ना तेवढं दररोज विद्यार्थ्यांनी केलं की या 4 महिन्यामध्ये 100% अभ्यासक्रम पूर्ण होईल. आणि जर तुम्ही कमी केलं तर कमी मार्क येतील, नाहीच केलं तर पास पण होणार नाहीत. त्यामुळे काळजी घ्या. कारण आपल्याला या परीक्षेमध्ये जर समजा चांगले मार्क्स घेतला तर तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळू शकतात. प्रत्येक वर्षी. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न पाहूया आपण 2018 या परीक्षेमध्ये आलेला. अतिशय सोपा. विचार करा थोडा. 29, 40, 53. पर्याय 1 30, पर्याय 2 68, पर्याय 3 84 आणि पर्याय 4 14. आणि हा प्रश्न आला होता NMMS एक्झाम 2018. NMS परीक्षा 2018 या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. सोडवा, सराव करा, येईल तुम्हाला सर्वांना.
ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की किती महत्वाचे होतं वर्ग पाठ करणं, पाडे पाठ करणं. वर्ग प्लस 1, वर्ग मायनस 1, वर्ग प्लस काहीतरी संख्या असेल, वर्ग मायनस काहीतरी संख्या असेल, आणि असेच प्रश्न सगळे परीक्षेला येतात, हे लक्षात ठेवा. कधी कधी मूळ संख्या असतात, कधी कधी म्हणजे त्रिकोणी संख्या पण असतात, तर त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचा एक स्पेशल व्हिडिओ संख्याज्ञानचा आपल्या ग्रुपवर पाठवणार आहे. तो व्हिडिओ सर्वांनी लिहा आणि त्याच्या नोट्स पण काढा. ठीक आहे, कारण काही व्हिडिओ आपण युट्यूबचे तुम्हाला देणार आहे लवकरात लवकर तुमचा अभ्यास होण्यासाठी, आणि काही भाग प्रत्यक्ष झूम मीटिंग मध्ये घेतला जाणार आहे. तर पाहूयात या ठिकाणी नेक्स्ट. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, हे जे 29 आहे 29, तर कसं लिहिलं असेल, तर 5चा वर्ग अधिक 4 म्हणजेच 25 अधिक 4 29, त्यानंतर 6चा वर्ग अधिक 4 म्हणजे 40, हा दुसरा नंबर. त्यानंतर 7चा वर्ग अधिक 4 म्हणजे 49 अधिक 4 53. मग आता पर्यायामध्ये असा कोणता नंबर आहे जो स्क्वेअर नंबर प्लस 4 आहे? वर्ग संख्या अधिक 4 अशी कोणती संख्या आहे? पर्याय क्रमांक 2. 8चा वर्ग अधिक 4 म्हणजे 64 अधिक 4 बरोबर 68. 68 इज द करेक्ट आन्सर. तर या पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न सोडवावी लागतील, सोडवता येतील, काही अडचण नाही. ठीक आहे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे आपला, संख्यांचा सहसंबंध. म्हणजे प्रश्न प्रकार समजून घ्या. संख्यांचा सहसंबंध शोधा आणि योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, पहा. 8 ला 513 तर 7 ला किती? पर्याय क्रमांक 1 244, पर्याय क्रमांक 2 342, पर्याय 3 444, पर्याय 4 344. आवाज येतोय माझा सर्वांना? आवाजाचा काही अडचण नाही. तर कोणतं उत्तर बरोबर असेल? 244, 444, 342, 344. विच इज करेक्ट आन्सर? या ठिकाणी योग्य पर्याय आपणास निवडायचे आहेत. 8 ला 513 तर 7 ला किती? आठ ला 513 तर 7 ला किती? ओके, तर काय आहे? क्यूब प्लस 1. म्हणजे हे 8 जे आहे ना, 8 ला आपण 513 का लिहिलं असेल? तर आपण हे 8चा घन अधिक 1 असं लिहिलेलं आहे. मग तसंच 7चं लिहूयात आपण इथं. म्हणजे 7चा घन अधिक 1 तर 7चा घन 343 अधिक 1 344, 344.
इज करेक्ट आन्सर. ओके, समजलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 1 3 4 ला $512 तर 2 2 5 ला किती? ऑप्शन 1 81, ऑप्शन 2 1331, ऑप्शन 3 729, ऑप्शन 4 1000. काही मुलं अगदी फास्ट आहेत बरं का, सेकंदामध्ये. म्हणजे माझे ऑप्शन संपायच्या आधी त्यांची उत्तर येतात. कौतुक तुमचं, खूप खूप. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला 150 पेक्षा जास्तच मार्क घ्यायचे परीक्षेमध्ये. जे विद्यार्थी सेकंदामध्ये उत्तर पाठवतात ना, त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला 180 मार्काचा आपला पेपर असतो, तर तुम्ही 150 पेक्षा जास्त मार्क घ्यायचं टार्गेट ठेवा. कारण तेवढी बुद्धिमत्ता तुमच्याकडे आहे. तर सांगू शकता याचं योग्य उत्तर काय आहे? करेक्ट. कसं केलं असेल तुम्ही हे? बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा बाकीची मुलं उत्तर देत आहेत किंवा आपल्याला येतं का नाही, आणि तुम्ही उत्तर नाही जरी टाईप केला, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, चालेल. असं नाही की तुमचं उत्तर टाईपच करून आलं पाहिजे, असं काही नाही. तुम्ही प्रत्येक प्रश्न लिहित असताना वही पेन घ्या, प्रत्येक प्रश्न लिहून घ्या, पर्याय लिहा, त्याचे स्पष्टीकरण लिहा. स्पष्टीकरण लिहायला वेळ पुरत नसेल तर स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. तर आता या ठिकाणी काय झालं असेल, तर हे 1 3 आणि 4 ची बेरीज किती येते? 1 3 4 8 बेरीज झाली. 8 चा घनच लिहिला इथं 512. मग तसंच 2 2 5 ची बेरीज झाली 9, आणि 9 चा घन किती येईल मग? 729. ऑप्शन नंबर 3. यानंतर 2019च्या NMS मध्ये कोणता प्रश्न आहे पहा, अगदी या प्रश्नासारखाच. कारण आपण जे प्रश्न घेतोय सराव, असेच प्रश्न परीक्षेत आलेत किंवा येणार पण आहेत. ठीक आहे. तर 2019ला तर किती सोपा प्रश्न आलाय पहा. 2 3 4 ला 81, तर 5 1 4 ला काय? 234 ला 81, तर 514 ला किती? ऑप्शन नंबर 1 91, ऑप्शन नंबर 2 81, ऑप्शन नंबर 3 100, ऑप्शन नंबर 4 121. आणि हा प्रश्न आलेला आहे NMMS परीक्षा 2019. आता हे सर्व प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? अरे किती सोपं आहे. होय, खरंच सोपं आहे. पण हे सोपं होण्याचं कारण आहे की आपण सर्व घटक एकदाच घेतोय. म्हणजे संख्या ज्ञान, पुढील पद, चुकीचं पद, गटात बसणार, गटात न बसणार, सहसंबंध, सर्व प्रश्न आपण एकदाच सोडवून घेतल्यामुळे तुम्हाला हा धडा आता सोपाच वाटणार. आणि तुमच्या माहितीस्तव या धड्यावर जर आपण वेटेज पाहिलं, कारण तुम्हाला सर्वांनाच या ठिकाणी वेटेज दिलेलं आहे, तर 12 प्रश्न विचारले जातात या घटकावर. 12. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल हे 12 प्रश्न घेणं किती सोपं आहे. आणि मग हे 12 प्रश्न घ्यायला काय करावं लागेल? पाढे पाठांतर, वर्ग पाठांतर, घन पाठांतर, कसोट्या, या सोप्या सोप्या बाबी आपल्याला शिकाव्या लागतील. ठीक आहे. तर आता इथं काय येईल उत्तर? 2 3 4 ला 81 का लिहिलं असेल त्यांनी? का वाटतंय त्यांना 81 घ्यावं?
तर 2 3 4 ची बेरीज आली 9 आणि 9 चा वर्ग 81. मग 5 1 आणि 4 ची बेरीज किती येईल 10 आणि 10 चा वर्ग मग 100. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 हे अतिशय योग्य आणि अचूक उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. 306 ला 17 तर 5 5 2 ला किती? आणि हा प्रश्न आला होता NMMS परीक्षा 2020 या परीक्षेतील हा प्रश्न आहे. NMS परीक्षा 2020 या परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला होता आणि याची उत्तर तुम्हाला विदिन सेकंदात यायला पाहिजेत. पर्याय 1 21, पर्याय 2 22, पर्याय 3 23 आणि पर्याय 4 24. अगदी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे खूप छान. कारण तुम्हाला गणित बुद्धिमत्ताविषयी इतका हसत खेळत तुम्हाला शिकायला मिळत आहे आणि तुम्ही हा एन्जॉय करतात. एन्जॉय सब्जेक्ट एन्जॉय करणं माहिती आहे तुम्हाला काय असतं की कुठलंही ताण नाही, टेन्शन नाही, सगळे उत्तर यायला लागलेत, फटाफट प्रश्न सुटायला लागलेत. याच्यापेक्षा वेगळा आनंद काय असतो आयुष्यामध्ये आणि तो तुम्ही घेतायत. छान. खूप खूप अभिनंदन, तुमचं कौतुक. काय आहे चला कोण सांगतंय? क्विक क्विक आलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना. आणि हा प्रश्न 2020 ला आलेला आहे. पुन्हा एकदा वर्गाशीच संबंधित आहे. काय केलं असेल यांनी? तर या ठिकाणी 306 आणि 17चा काय संबंध आहे का चेक करूयात आपण. 17चा वर्ग 289 आणि याच्यामध्ये जर 17 मिसळलं तर येतं 306. ते असं दिसेल तुम्हाला 17चा वर्ग अधिक 17. अशी कोणती संख्या आहे त्याचा वर्ग करून त्याच्यामध्ये तीच संख्या मिळवली की 552 येतं. करेक्ट. वर्गपाठ आहेत. करेक्ट. तर पहा 23चा वर्ग 529 प्लस 23 म्हणजेच 552 म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असलं पाहिजे 23. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. तर या पद्धतीने आपल्याला हे सहसंबंधाची प्रश्न सोडवता येतील. आणि यानंतर आपण पाहणार आहोत चुकीचं पद शोधा यावरचे 1 2 3 प्रश्न. तर प्रश्नाचे स्वरूप लक्षात आले सर्वांना? पुढील पद शोधा. गटात बसणार चुकीचं, आता चुकीचं घेणार आहे आपण, सहसंबंध आणि गटाशी न बसणार, असे 5 प्रकारचे प्रश्न या धड्यावर असतात आणि 12 मार्क असतात, त्याला 12 मार्क. ठीक आहे. आणि इतके क्विक यामध्ये जर काही शिक्षक असतील समजा आता जॉईन झालेले, त्यांना असं वाटत पण नसेल की संख्याज्ञान धडा 2 दिवसात संपला, म्हणजे 12 मार्काचा सिलेबस आपण 2 दिवसात पूर्ण केला. यामध्ये तुमचं कौतुक आहे की तुम्ही सर्व चार्ट बनवलात, पाठांतर करत आहात आणि नसाल केलं तर करून घ्या, उद्याचा दिवस आहे अजून आपल्याकडे. ठीक आहे. तर यानंतर पुढचा घटक आहे चुकीचे पद शोधा. फाइंड रॉंग टर्म. बघा अतिशय सोपा प्रश्न, 2019चा परीक्षेत आलेलीच आपण प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे 10 14 28 32 64 68 आणि 132. चुकीचं काय आहे शोधावरच्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 1 14, पर्याय क्रमांक 2 132, पर्याय क्रमांक 3 68, पर्याय क्रमांक 4 32. यामध्ये चुकीचं कोणतं पद आहे? म्हणजे कसं असतं पहा, एक श्रेणी असते, एक सिरीज दिलेली असते आणि या सिरीज मध्ये एकच नंबर चुकीने वेगळा देतात.
तो आपल्याला शोधायचा असतो, यालाच म्हणतात चुकीचं पद शोधा. एक मिनिट वेळ देऊयात आपण सर्वांना विचार करण्यासाठी आणि शोधण्यासाठी. चुकीचे पद शोधा. तर या ठिकाणी काय करता आले पहा. तर 10 नंतर 14 कसं आलं, तर 10 अधिक 4 म्हणजे 14. ओके. 14 नंतर 28 कसं आलं, तर 14 ची दुप्पट 28. पुन्हा 28 नंतर 32 कसं आलं, तर +4 केलं 32 आलं. पुन्हा 32 नंतर 64 कसं आलं, दुप्पट केलं. म्हणजे एकदा 4+ करायचंय आणि एकदा त्याचं डबल करायचंय. एकदा 4 मिळवायचंय आणि एकदा त्या संख्येची दुप्पट करायची आहे. म्हणजेच +4 × 2 +4 × 2. आता 64 नंतर +4 केलं की 68 झालं आणि त्याची डबल. आता 68 ची दुप्पट किती होते, 8 दुनी 16 ला 6 चली 1, 6 दुनी 12 आणि 1 13, 136. म्हणजे इथं पाहिजे होतं 136 पण आहे किती 132, म्हणून चुकीचं आहे 132. ऑप्शन नंबर 2. पर्याय क्रमांक 2 132 हे वरील संख्या मालिकेमध्ये चुकीचं पद आहे. या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, जो 2019 मध्येच विचारला गेला होता. 3 7 15 39 63 127 255 आणि 511. तर यामध्ये चुकीचं काय आहे, 39 पर्याय 1, पर्याय 2 63, पर्याय 3 255 आणि पर्याय 4 आहे 511. काय चुकीचं आहे चेक करा. गुड. खूपच फास्ट आणि वेगाने उत्तर देत आहात तुम्ही. 1 मिनिट सर्वांना विचार करण्यासाठी वेळ देऊयात आणि यानंतर फक्त आपण एक प्रश्न घेणार आहोत. तो प्रश्न तुम्हाला सोडवून दिला जाईल आणि तुम्हाला या चॅप्टरची PDF सर्व मी ग्रुपवर शेअर करेन. 5 प्रकारचे प्रश्न आहेत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्हाला उद्या 90 प्रश्नाचा होमवर्क करायचा आहे. 90. उद्या नाही पूर्ण झाला तर उद्या आणि परवा अशा 2 दिवसामध्ये पूर्ण करून घ्या. पण 90 प्रश्न आणि त्या 90 प्रश्नाची स्पष्टीकरण जे विद्यार्थी प्रामाणिक लिहितील त्यांनाच शिष्यवृत्ती मिळेल. ठीक आहे. तर आता या प्रश्नामध्ये काय आहे पहा, 3 ची दुप्पट करा आणि +1 करा. किती आलं, 3 दोन्ही 6 +1 7. 7 ची दुप्पट अधिक 1, 7 दोन्ही 14 +1. आता 15 दोन्ही 30 +1 म्हणजे या ठिकाणी पाहिजे होतं 31. पुन्हा 31 ची दुप्पट 62 +1 आहे. 63 ची दुप्पट 126 +1 आहे. 127 ची दुप्पट 254 +1 आहे आणि 255 ची दुप्पट +1 आहे. म्हणजे पुढचं सगळं बरोबर आहे, फक्त इथं 39 ऐवजी 31 पाहिजे होतं म्हणून चुकीचं आहे 39. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं पद आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा आणि आजचा शेवटचा प्रश्न. 2016च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे.
91, 55, 30, 15, 5 आणि 1. यामध्ये चुकीचं काय आहे ओळखा. पर्याय क्रमांक 1 1, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 15 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 30. आणि हा प्रश्न आला होता NMS परीक्षा 2016. आता हे प्रश्न जास्तीत जास्त परीक्षेमध्ये येत नाहीत. आला तर एखादाच येतो किंवा नाही पण येणार. परंतु पुढील पद, गटात न बसणार आणि सहसंबंध याच्यावरचे 12 प्रश्न परीक्षेत असतात. त्यामुळे हा घटक अतिशय महत्वाचा आहे. तर या ठिकाणी आपणास काय करायचं पहा. 91 मधून 36 वजा करा म्हणजे 6चा वर्ग. पुन्हा 55 मधून 25 वजा करा 30 मिळेल. 30 मधून या ठिकाणी 16 वजा करायला पाहिजे कारण 4चा वर्ग म्हणजे या ठिकाणी येईल 14. आणि 14 मधून 9 वजा करा 5 येतं. 5 मधून 4 वजा करा 1 येतं. म्हणजे बाकी सगळं बरोबर आहे. हे काय आहेत 36, 25, 16, 9 आणि 4 ह्या वर्ग संख्या आहेत. पण 30 मधून 16 वजा केल्यावर 14 येणं गरजेचं होतं. तिथं 14 आलं नाही म्हणून चुकीचं आहे 15. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 15. तर या पद्धतीने आपण सर्व संख्या मालिका या घटकावरची वेगवेगळी प्रश्न या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. आणि सरावासाठीची PDF मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेल. म्हणजे पुस्तकाचीच PDF आहे. एक पुस्तकाचा काही भाग आपण तयार केला होता. त्याचबरोबर सर्व प्रश्न सोडवून घ्या, सराव करा. तर पुन्हा एकदा आपण सर्वांनी खूप सहजतेने आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी सर्व घटक समजून घेतला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. आणि आजचा हा जो झूम क्लास आहे आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वांना शुभरात्री. गुड नाईट.